नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स क्लास बाय एनएस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या जे काही आपण चॅप्टर पाहत आहोत, गुरुत्वाकर्षण विज्ञान व तंत्रज्ञान याचा जो प्रथम पहिला भाग आहे त्याचा आपण चॅप्टर पाहत आहोत. त्याचा अभ्यास, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम आहेत ते 100% खात्रीशीर मी सांगतो परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 100% तुम्हाला हा 4 ते 5 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गणित आज तुम्हाला मी सोप्या ट्रिकने या ठिकाणी सोडून दाखवणार आहे. चला तर बघा, आपल्याला असा एक प्रश्न विचारलेला आहे की महेंद्र व विराट काय एकूण एकापासून 1 मीटर अंतरावरती उभे आहेत आणि अनुक्रमे त्यांचं वस्तुमान 75 केजी व 80 केजी आहे. तर त्या दोघांमधलं गुरुत्वीय बल आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? गुरुत्वीय बल. बरोबर आहे. न्यूटनचा जो सिद्धांत आहे, न्यूटनच्या सिद्धांतानुसार आपल्याला आधी फॉर्म्युला जे काय आहे ते इथं मांडून घ्यायचं आहे. F इज इक्वल टू काय? F is equal to G into M1 M2 M हे बघा 2 डिवाइडेड बाय R चा वर्ग. बरोबर आहे. आता काय करायचे, आपल्याला जे काही उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते काय करायचे, व्यवस्थितरित्या काय करायचे, मांडून घ्यायचंय. जे काही आपल्याला हा फॉर्म्युला आहे F is equal to G into M1 into M2 डिवाइडेड बाय R चा वर्ग. बघा, आता जे काही आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते योग्यरित्या आपल्याला मांडून घ्यायचंय. जी चं मूल्य, जी बरोबर जी चं मूल्य काय असतं? 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घातांक. 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घातांक. इथं फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, मांडून घ्यायचं. पृथ्वीचं गुरुत्वीय बल मांडून घ्यायचं. 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घातांक गुणिले, आता M1 ची किंमत किती दिलेली आहे? M1 किती दिलेलं आहे? 6 गुणिले 10 चा 24वा घातांक. जे विराट आणि महेंद्र याचं वजन, वस्तुमान किती दिलेलं आहे? M1 चं किती आहे? 75. किती आहे? 75. आणि किती आहे? 80. 75 आणि महेंद्र. बघा बरं, पुस्तकामध्ये चेक करा एकदा. पुस्तक आहे ना तुमच्याकडे, एकदा प्रॉब्लेम वाचून दाखवा बरं. कोणी पण एकदम पटकन प्रॉब्लेम वाचून दाखवा. हा, प्रॉब्लेम वाचून दाखवा. महेंद्र व विराट, बघा ते पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. पटकन वाचून दाखवा. कोण दाखवते वाचून? बरोबर 6. प्रॉब्लेम वाचून दाखवा. प्रॉब्लेम काय आहे? महेंद्र व विराट एकमेकापासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 केजी व 80 केजी आहे. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? बघा, आता M1 ची किंमत किती आहे मग? M1 पहिलं मास किती आहे? 75. बघा, 75 इथं बांधून घ्यायचं. 75 गुणिले दुसरं काय आहे? 80. किती आहे? 80. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, खाली किती आहे? R चा वर्ग, म्हणजे दोघांतलं अंतर किती आहे? R बरोबर किती आहे? 1 मीटर. 1 चा वर्ग. बघा इकडून जमतो. 1 चा वर्ग. 1 चा वर्ग काय लिहिला, काय नाही लिहिला, काय फरक पडतो का? नाही. बघा, आता पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचंय, सोडून घ्यायचंय. स्टेप बाय स्टेप काय करायचंय, सोडून घ्यायचंय. हे जशाल तसं इथं लिहू. बरोबर आहे का नाही? 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घात. बघा, आता ह्या दोघांचा गुणाकार केला. दोघांचा गुणाकार केल्याच्या नंतर किती येतो? दोघांचा गुणाकार करून बघितल्याच्या नंतर किती येतो? 6000. किती येतो? 6000. बघा, इथं 6000 मांडून घ्यायचं. घेतलं 6000 मांडून. आता पुढची स्टेप आपल्याला करायची, या 6000 ची काय करायची, फोड करायची. हे आधी लिहून घेतो आपण. 6 गुणिले 67 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घात गुणिले, बघा हे जे 6000 आहेत, 6000 ची आपण काय करू शकतो, फोड करू शकतो. आणि फोड केल्याच्या नंतर बघा त्याला असं लिहू शकतो ना, इथं दाखवल्याप्रमाणे. बघा किती, 10 च्या डोक्यावरती आपण किती लिहू शकतो, हे बघा असं लिहू शकतो. 6 गुणिले 10 चा तिसरा घात 10 च्या डोक्यावरती लिहू शकतो ना, कारण की ह्याची ज्यावेळेस आपण किंमत काढू तर किती येणार? 6000 येणार. बरोबर आहे का नाही? 6000च येणार. बरोबर आहे. तर इथं बांधून घेऊ आपण आता. गुणिले किती? 10 चा वजा का प्लस मध्ये येईल ना, तिसरा घात. आता काय करायचं, ह्या दोघाला थोडं बाजूला ठेवायचं. ह्या दोघाचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. काय करायचा, 6 पॉइंट गुणिले 67 याला किती न गुणवायचं,
6 न गुणायचं. बघा बरं गुणून किती येतात? 40.02 40.02 बरोबर आहे. हे आलं. आता भांडून घ्यायचं. या दोघांचा गुणाकार केला, ह्याचा आणि ह्याचा. किती आलं? 40.02. बघा आता इथं एक काय आहे? हे 10 आहे. 10च्या डोक्यावरती किती आहेत? आणि दुसऱ्या 10च्या डोक्यावरती किती आहेत? 3. तर त्याचं काय होईल? वजाबाकी होऊन काय होईल? मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. मोठी संख्या कोणती आहे इथं? 11. मग वजाबाकी झाली. 11 मधून 3 गेले, किती राहिले? 8 राहिले. आपण लिहून टाकायचं 10च्या डोक्यावरती किती? वजा 8. बघा इथपर्यंत ही काय आहे? बरोबर आहे. किती? वजा 8. इथपर्यंत पण बरोबर आहे. पुढे न्यूटन n. पण पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? तुमच्या पुस्तकामध्ये थोडं बदललेलं आहे. पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? हा पॉइंट किती केलेला आहे? पुढे शिफ्ट केलेला आहे. पुढे केलेला आहे? पुढे शिफ्ट केलेला आहे. ज्यावेळेस हा पॉइंट पुढे शिफ्ट होतो त्यावेळेस इथली संख्या काय होते? 1 ने कमी होते. मग आपलं उत्तर पुस्तकामध्ये असं दिलंय 4.002 गुणिले 10 वजा 7 न्यूटन. बरोबर आहे. हे आलं का नाही? बरोबर समजलं सगळ्यांना? सोप्या भाषेत आहे. बघा आमच्या ट्युशन मधल्या सर्व विद्यार्थ्यांना समजलेलं आहे. आणि जे काही युट्यूब वरती पाहत आहेत त्यांनी पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून या गणिताचा नक्की 100% फायदा होईल. आणि बोर्डच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न 100% संभाव्य प्रश्न आहे. 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.